कार्यकाळ काय माहिती तुम्हाला? 1899 1905 हा कर्जनचा कार्यकाळ आहे बघा. 1899 1905. आता कर्जन भारतामध्ये 1899 ला आला. कुणाच्या नंतर? तर येल्गिनच्या नंतर. येल्गिनचा कार्यकाळ होता 1894-99 बरोबर. आणि येल्गिनच्या नंतर भारतामध्ये कर्जन आल्यावर याच्याही काळामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर ते दुष्काळाचं सावट बाजूला करण्यासाठी अँथनी मॅकडोनाल्ड नावाचा एक दुष्काळ चौकशी आयोग नेमावा लागला. अँथनी मॅकडोनाल्ड हा दुष्काळ आयोग नेमावा लागला. 1899च्या आणि 1900च्या सुमारास आपल्याकडे दुष्काळ पडला होता. सन 1899 वर्ष 1900 या काळामध्ये दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाचा सावट बाजूला करण्यासाठी जो दुष्काळ आयोग नेमला होता त्या दुष्काळ आयोगाचं नाव होतं अँथनी मॅकडोनाल्ड. हा होता दुष्काळ चौकशी आयोग. जसं आपण येल्गिनच्या काळामध्ये पाहिलं होतं रॉयल नावाचा एक आयोग आला होता. कोणता? रॉयल कमिशन नेमलं होतं बरोबर की नाही. तसा हा दुष्काळ आयोग होता कर्जनच्या काळातला अँथनी मॅकडोनाल्ड बघा. पण कर्जनच्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा अजून सुधारणा झाल्या होत्या. कारण डलहौसी म्हटलं की आधुनिक भारताचा निर्माता आपण म्हणतो. कारण डलहौसीच्या काळामध्ये वाहतुकीची आणि दळणवळणाची खूप सारी साधनं उपलब्ध झाली होती बरोबर आहे. कारण डलहौसीच्या काळामध्ये तार यंत्रणा आली होती, डाक यंत्रणा आले, रेल्वे यंत्रणा आली, बांधकाम विभाग आला होता बरोबर आहे. अशा अनेक सुधारणा डलहौसीच्या काळात झाल्या होत्या. आता रेल्वे म्हणले की डोक्यात काय येतं आपल्या? डलहौसी. रेल्वे म्हटलं की डलहौसी येतो. पण सर्वात जास्त लोहमार्गाचा विकास किंवा सर्वात जास्त लोहमार्गाचं जाळं कोण्या गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायच्या काळात उभं राहिलं? तर कर्जनच्या काळामध्ये. याच्या काळामध्ये रेल्वेचं जाळ खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं होतं. सर्वात जास्त रेल्वेचा विकास याच्या काळात. रेल्वे पहिली धावली कोणाच्या काळात? डलहौसी. पण रेल्वेचं सर्वात जास्त जाळं विणलं गेलं कोणाच्या काळात? कर्जनच्या काळात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ओके. नेक्स्ट दुसरी गोष्ट वर्ष 1904 ची गोष्ट आहे पोरो. वर्ष 1904 ला आपल्या देशातला पहिला सहकारी पतपेढी विषय कायदा सुद्धा कर्जनच्या काळात आला. देशातला पहिला सहकारी पतपेढी, देशातील पहिला सहकारी पतपेढी कायदा हा कर्जनच्या काळामध्ये आला. शेतकऱ्यांना अल्पशा दर्जानं किंवा अल्पशा दरानं काय मिळावं? कर्ज मिळावं. मग शेतकऱ्यांना अल्पशा दरानं कर्ज मिळावं यासाठी 1904 ला देशातला पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा इथून निघाला. आता शेतकऱ्यांना अल्पशा दरानं कर्ज मिळतेच आणि याच्यासाठी मला वाटतं मेन्स मध्ये एक मराठीमध्ये प्रश्न आला होता. शेतकऱ्यांना मिळणार कर्ज तगाई म्हणतात त्याला. काय म्हणतात? हो मी तगाई म्हणालो ते सगाई म्हणायला काय करायचं डोसक्याला. तर देशातला पहिला सहकारी पतपेढी कायदा 1904 ला आलेला आहे. आलं लक्षात. दुसरी गोष्ट 1904 च्या सुमारामध्ये आधुनिक घटना घडली. याच्या काळामध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा सुद्धा आला. कोणता कायदा? प्राचीन स्मारक संरक्षण कायदा सुद्धा याच्याच काळामध्ये आला होता. तसं तर कर्जनला इतिहासाची आणि पुरातत्व खात्याची खूप सारी माहिती होती आणि आवड होती आणि इतिहासाची आवड होती. याला प्राचीन स्मारक संरक्षण कायदा याच्या काळामध्ये आला आणि याने आणला. कारण कर्जन सारख्या व्यक्तीला इतिहासाची आवड होती आणि आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक गोष्टी होत्या, ऐतिहासिक गडकिल्ले होते. एवढंच काही नाही, अनेक संस्कृतीचा वारसा टिकून ठेवणाऱ्या लेण्या होत्या, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये होत्या या काळामध्ये. मग ह्या सर्व ऐतिहासिक वास्तूंचं जतन झालं पाहिजे. हे जे काय ऐतिहासिक वास्तू त्या सर्व गोष्टींचं जतन होत असताना त्यांचा कुठेतरी सांभाळ झाला पाहिजे, रक्षण झालं पाहिजे. म्हणून कर्जनं 1904 ला प्राचीन स्मारक संरक्षण कायदा केला आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायद्याअंतर्गत अनेक प्राचीन वास्तूंचं, ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याचं काम कोणी केलं होतं? कर्जनं केलं होतं. उत्तर प्रदेशातल्या आग्र्याला ताजमहल आहे माहिती ना. या ताजमहलचं सौंदर्य वाढवण्यासाठी इराणवरून दिवे आणण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं माहितीये? कर्जननं केलं होतं. असं अनेक प्राचीन वास्तूंचं याने काय केलं होतं? रक्षण केलं. याच्यासाठी याने काय केलं होतं? प्राचीन स्मारक संरक्षण कायदा सुद्धा 1904 च्या सुमारामध्ये आणला होता. नेक्स्ट एवढंच नाही, याच्या काळामध्ये याने काय केलं माहितीये का? रेल्वे प्रशासनामध्ये खूप सारे बदल केले आणि आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच याने रेल्वे बोर्ड स्थापन केला 1904 च्या सुमारास.
बघा, रेल्वे बोर्डाची स्थापना कुणाच्या काळात झाली? तर रेल्वे बोर्डाची स्थापना सुद्धा कुणाच्या काळात झाली? कर्जनच्या काळामध्ये झाली. रेल्वे बोर्ड स्थापन केला. बघा, सहकारी पतपेढ विषय कायदा, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, रेल्वे बोर्ड याने याच्या काळात आला. एवढंच नाही, वर्षे 1902 च्या सुमारामध्ये याने विद्यापीठ कायदा आणला. कोणता कायदा? विद्यापीठ कायदा आणला. लक्षात घ्या, 1902 ला विद्यापीठ कायदा. आता विद्यापीठ कायदा आणला आणि 1904 च्या सुमारास काय केलं माहितीये का? विश्वविद्यालय कायदा केला. विद्यापीठ कायदा तर आणला आणि त्याच्यानंतर याने विश्वविद्यालय कायदा सुद्धा केला. लक्षात घ्या, आता विश्वविद्यालय कायदा केला, विद्यापीठ कायदा केला. ह्या दोन्ही गोष्टी करत असताना कर्जनला रॅले कमिशनच्या शिफारशी उपयुक्त पडल्या. कोण्या कमिशनच्या? रॅले कमिशन. शिक्षणा संदर्भात आलेलं एक महत्वाचं कमिशन होतं. त्या रॅले कमिशन नुसार कर्जननं 1902 ला विद्यापीठ आयोग आणि 1904 ला विश्वविद्यालय कायदा ह्या दोन गोष्टी केल्या. लक्षात घ्या, विद्यापीठ आयोग आणि विश्वविद्यालय कायदा ह्या दोन गोष्टी आपल्या भारतामध्ये याने केल्या. ही एक सुधारणा आलं लक्षात. एवढंच नाही, कर्जननं काय केलं माहितीये का? इंग्लंडचा जो पौंड आहे, त्यांचं जे चलन आहे ना, ब्रिटनचं पौंड, हे पौंड आपल्या भारतामध्ये अधिकृत केलं आणि त्याची किंमत ठेवली ₹15. त्याची किंमत किती ठेवली? ₹15. म्हणजे ब्रिटनचा जो पौंड होता तो भारतात अधिकृत केला, पण ₹15 ब्रिटनचा 1 पौंड असं त्याचं प्रमाण ठेवलेलं होतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्याने इंग्लंडचा पौंड आपल्या भारतात अधिकृत केला, त्याच पद्धतीने त्याने काय केलं? सुवर्ण प्रमाण विनिमय योजना सुद्धा भारतात आणली. कोणती योजना? सुवर्ण प्रमाण विनिमय योजना, एक्सचेंज. लक्षात घ्या, धातूच्या बदल्यात वस्तू, अशी स्कीम ही आपल्या भारतामध्ये कोण आणली? कर्जन. हे सगळी कामं कर्जनकडे जातात. या संपूर्ण कामाचं श्रेय कर्जनकडे जातं. आणि हे सगळं चालू असताना या कर्जन अजून एक गोष्ट केली, ती याने बंगाल नावाच्या प्रांतामध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना देखील केली होती. लक्षात घ्या, बंगालमध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली आणि बंगाल नावाच्या प्रांतामध्ये याने पहिलं संशोधन केंद्र सुरू केलं पुसा नावाच्या गावाजवळ. पुसा हे संशोधन केंद्र उभारलं. कुठं? बंगाल प्रांतात. पुसा संशोधन केंद्र किंवा पुसा कृषी संशोधन केंद्र सुद्धा याने स्थापन केलं. कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि हे आमूलाग्र बदल करत असताना याने पुसा कृषी संशोधन केंद्र सुद्धा स्थापन केलं. कोण्या प्रांतामध्ये? बंगाल नावाच्या प्रांतामध्ये. लक्षात घ्या, झालं. हे सगळे डिपार्टमेंट त्यांनी स्थापन केले. कृषी संशोधन उभारलं पुसा, त्याच्यानंतर सहकारी पेठ विषय कायदा आणला, प्राचीन स्मारक कायदा आणला, रेल्वे बोर्डाची उभारणी केली, विद्यापीठ आयोग आणला, विश्वविद्यालय कायदा केला. हे करत असताना या कर्जन आपल्या भारतामध्ये वाणिज्य आणि उद्योग विभाग सुद्धा स्थापन केला. आज आपल्या देशात आहे वाणिज्य आणि उद्योग विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, एक नाही. तसं ह्या कर्जननं आपल्या भारतामध्ये हा एक विभाग आणला होता. कोणता सांगितलं मी तुम्हाला? वाणिज्य आणि उद्योग विभाग. वाणिज्य आणि उद्योग विभाग स्थापन केला. आता हा वाणिज्य आणि उद्योग विभाग स्थापन करून या विभागाकडे काय दिलं माहितीये का? बघा, भारतामध्ये यानं वाणिज्य उद्योग विभाग स्थापन केला. आज बी आपल्या देशात वाणिज्य आणि उद्योग विभाग आहे. हा विभाग स्थापन केला आणि या विभागाकडे याने काय सोपविलं? रेल्वे या विभागाकडे सोपविलं. खाणी असतात ना, खाणी, अस्बेस्टोची खाणी असेल, बॉक्साईटची खाण असेल, दगडी कोळशाची खाण असेल, ह्या खाणी सुद्धा याच्याकडे देऊन टाकल्या. बंदर असतात, बंदर समुद्रकिनारी, हे बंदराचं सुद्धा काम याच्याकडे दिलं. त्याच्यानंतर बघा, रेल्वे असेल, खाणी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारची बंदर असतील, हे सगळं काम कोणाकडे दिले? या विभागाकडे. रेल्वेच्या कामापासून बंदराचा विभाग, खाणीचा विभाग, उद्योग धंद्याचा विभाग, ही सगळी कामं या डिपार्टमेंटकडे होती. कोणत्या? वाणिज्य आणि उद्योग विभाग. आणि हा वाणिज्य आणि उद्योग विभाग हे जे खातं आहे हे कोण आणलं होतं? कर्जनं. बघा, वाणिज्य उद्योग खातं आणलं, सहकार पतपेढ विषय कायदा आणला, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा आणला, रेल्वे बोर्ड आणलं, विद्यापीठ आयोग आणला, विद्यालय कायदा केला. हे सगळी कामं कर्जनने केली. या कर्जननं काय केलं? अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची 12 खाती स्थापन केली. किती? वेगवेगळ्या प्रकारची 12 खाती स्थापन केली त्याने त्याच्या काळात, 1899 ते 1905 ह्या 5-6 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 12 विभाग स्थापन केले. म्हणून कर्जनच्या काळाला समिती प्रशासनाचा काळ म्हणतात. काय म्हणतात? समिती प्रशासनाचा काळ. कोणत्या व्हाईसरायच्या कार्यकाळाला समिती प्रशासनाचा काळ म्हणतात? तर कर्जनच्या काळाला समिती प्रशासनाचा
काळ म्हणतात. का समिती प्रशासनाचा काळ म्हणतात? कारण वेगवेगळ्या प्रकारचे विभाग स्थापन केले ना, हे सांगितले त्याच्यापैकी काही विभाग म्हणजे हे काही खाते. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे जे खाते होते हे खाते यानं स्थापन केले, म्हणून त्याच्या काळाला आपण समिती प्रशासनाचा काळ म्हणतो. ओके, चला आता यानंतर याची कारकीर्द गाजली कशामुळं? यानं केलेल्या बंगाल प्रांताच्या फाळणीमुळं. पाहूयात आपण बंगाल प्रांताची फाळणी. आणि बंगाल प्रांत तसं पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला आहे आणि ब्रिटिशांना जास्त आकर्षित करणारा प्रांतच होता बंगाल. तुम्ही म्हणसाल कसं काय? आपण इतिहासामध्ये 4था धडा शिकलो होतो. पहिला धडा होता युरोपियन लोकांचे आगमन, इथून सुरुवात होता आपला इतिहास, बरोबर आहे नाही? युरोपियन लोकांचं आगमन झाल्याच्या नंतर दुसरा धडा शिकलो होता आपण कर्नाटकाचा सत्ता संघर्ष, आणि कर्नाटकाचा सत्ता संघर्ष झाल्याच्या नंतर आपण तिसरा धडा घेतला होता ना, ब्रिटिशांचे बंगालवर. आता या ब्रिटिशांनी ज्या वेळेस बंगालवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली किंवा जेव्हा बंगालकडे लक्ष दिलं तेव्हा त्या बंगालवर राज्य कुणाचं होतं? नवाबांचं. शिकलोत ना, बंगालचा पहिला नवाब मुर्शिद कुली खान आणि शेवटचा नवाब होता मुबारक उद्दौला. त्या बंगालमध्ये ब्रिटिशांनी आपलं बस्तान बसवीत असताना 23 जून 1757 ला लढाई केली, प्लासीची लढाई. 23 जून 1757 प्लासी. आणि 22 ऑक्टोबर 1764 बक्सरची लढाई झाली. 2 लढाई झाल्याच्या नंतर 64 ची बक्सर झाल्यावर 1765 ला त्या बंगाल नावाच्या प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह सारख्या नमुन्यानं एक दुहेरी राज्य व्यवस्था आणली होती. माहिती तुम्हाला? दुहेरी राज्य व्यवस्था आणली आणि बंगालचा अप्रत्यक्ष कारभार हाती घेतला. हो, एवढंच काय, त्या ठिकाणचा दिवाणी सांभाळण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे गेला? कंपनीकडे गेला. हसू नको, दिवाणी म्हणजे महसुलीचे अधिकार, बरोबर ना? दिवाणीचे अधिकार म्हणजे महसुलीचे अधिकार. बघा, आणि मग बंगालवर आपलं काय केला? कब्जा मिळवला. बंगाल प्रांत पहिल्यांदा घशात घेतला. कुणा? ब्रिटिश कंपनीनं. आणि बंगाल सगळ्यात जास्त उत्पादन कशाचं होतं? ज्यूट, ज्याला आपण ताग म्हणतो, मोठ्या प्रमाणात. बरं, वाहतुकीची साधनं होते. बंगालला सुद्धा विस्तृत किनारा होता, जहाजाच्या माध्यमातून ने आण करता येत होती, म्हणून बंगाल त्यांनी काबीज केला. म्हणजे प्लासी, बक्सर सारख्या लढाया झाल्या, दुहेरी सारखी राज्य व्यवस्था त्याच प्रांतामध्ये आले. हे सगळा कुटाणा त्याने बंगाल प्रांतात केला, बरोबर आहे? कलकत्ता शहराची पायाभरणी सुद्धा ब्रिटिशांनी केली. आता तोच बंगाल प्रांत ब्रिटिश काय करतात? विभागतात. म्हणजेच बंगाल प्रांताची काय करतात? फाळणी करतात. लक्षात घ्या. म्हणून आपला आजचा टॉपिक आहे बंगालची फाळणी. आणि जेव्हा तुम्ही हेडिंग टाकणार बंगालची फाळणी, समोर असंच इसवी सन येते 1905. कारण काय असतं, जेव्हा तुम्ही कधी परीक्षेला जाताना तेव्हा बंगालची फाळणी लक्षात आलं पाहिजे 1905. कारण कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये कालानुक्रमे लावा, घटना कालानुक्रमे लावा असा एखादा प्रश्न येतो. म्हणजे जशी घटना घडली तसं इसवी सन लावायचं असतं. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पाहता क्षणी बंगालची फाळणी कधी झालेली आहे? 1905 ला. बंगालची फाळणी जरी पोरो 1905 ला झाली असती तरी बंगालची फाळणी होणार याची डाळ शिजवायला लावली होती 1892 लाच. कधी? 1892 पासूनच ब्रिटिशांचा पिल्यान चालू लागला योजना की बंगालची फाळणी करायची. पिल्यान एकाएकी झाले का? एका दिवसामध्ये बंगाल प्रांताची फाळणी झाली असेल का? नाही, पण 1892 पासूनच डाळ शिजत होती. लक्षात घ्या, बंगाल प्रांताची फाळणीची. आलं लक्षामध्ये? आता ह्या बंगाल प्रांताच्या फाळणीची जी मूळ कल्पना आहे, कल्पना म्हणजे आयडिया, लक्षात. तर बंगालच्या फाळणीची जी मूळ कल्पना आहे ती होती सर विल्यम वार्ड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची. विल्यम वार्ड. बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना, आपल्या भाषेत आयडिया, कुणाची होती? ओके, कल्पना कुणाची होती? म्हणजे आयडिया कुणाची होती? विल्यम वार्डची होती. आलं लक्षामध्ये? बघा, तर फाळणी योजनेचा निर्माता, फाळणी कशी व्हावी, फाळणी कशी व्हावी, तर या फाळणी योजनेचा निर्माता कोण होता? शाबाश. फाळणी योजनेचा निर्माता कोण होता? अँड्रू फ्रेझर. कोण होता? अँड्रू फ्रेझर. म्हण की अँड्रू फ्रेझर हा फाळणी योजनेचा निर्माता होता. बर, पण या फाळणीला विरोध करणारा एक व्यक्ती होता. कोण? विरोध करणारा व्यक्ती कोण होता? सांगा. हेनरी कॅप्टन. कॅप्टन म्हणजे काय? आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन नव्हता बरं काय, त्याचं नावच होतं हेनरी कॅप्टन, बरोबर आहे? फाळणी योजनेचा जसा निर्माता होता तसा हा फाळणीला विरोध करणारा होता हेनरी कॅप्टन. लक्षामध्ये? आणि हा हेनरी कॅप्टन पुन्हा कुठं होता माहितीये का? काँग्रेसची स्थापना करताना हा होता बरं काय.
आता काँग्रेसची स्थापना कोण केली? संस्थापक अध्यक्ष कोण आहेत काँग्रेसचे? ॲलन ह्यूम. बरोबर आहे नाही? आपण कालच्या तासिकेत पाहिलं ना, 28 डिसेंबर 1885 ला भारतीय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं पार पडलं होतं? मुंबईत. तर हे भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन करताना या सभेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं? ॲलन ह्यूम. पण ही काँग्रेस स्थापन करताना, राष्ट्रीय सभा स्थापन करताना सहकार्य कुणी केलं होतं? हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. आणि पुढे चालून तो विल्यम वेडरबर्न मुंबई काँग्रेस अधिवेशनाचा अध्यक्ष बनला. कालच झालं आपलं. काल पाहिलं ना, 1885 ला पहिलं काँग्रेसचं अधिवेशन मुंबई, दुसरं कलकत्त्यात दादाभाई नौरोजींच्या नेतृत्वाखाली 1886 ला, तिसरं 1887 ला मद्रास. बरोबर आहे? कुणाच्या अध्यक्षतेखाली? बद्रुद्दीन तय्यबी. त्याच्यानंतर 88 ला कुठं भरलं? अहमदाबाद की अल्हाबाद. अध्यक्ष कोण होते? जॉर्ज. बरोबर आहे? 89 ला कुठं भरलं? मुंबईला. 5वं अधिवेशन 89 ला भरलं. अध्यक्ष विल्यम वेडरबर्न. बरोबर आहे नाही? पहिल्या तास 10 महिला होत्या, त्याच्यापैकी 4 झालं ना आपलं का? बस ते लक्षात घ्या. तर त्याच्यापैकी हा जो हेनरी कॅप्टन आहे ना, तोच ज्यानं बंगाल प्रांताच्या फाळणीला विरोध दर्शविला होता. म्हणून हे जे काही बंगाल प्रांताची फाळणी जरी 1905 ला झाली असली, तर त्याची आयडिया कधीपासूनची होती पोरं? 1892 पासून डाळ शिजत होती. 1892 पासून पिल्यान तवापासून होता. बरोबर आहे का? हा, बंगाल प्रांताची जी फाळणी आहे, या फाळणीची जी योजना आहे ती ब्रिटिशांच्या राजपत्रात किंवा प्रसिद्धी पत्रकामध्ये कधी घोषित करण्यात आली? तर 1903 ला. बंगाल प्रांताच्या फाळणीची जी काही समजा योजना होती, ही बंगाल प्रांताच्या फाळणीची योजना कधी घोषित झाली? 1903 ला ब्रिटिशांच्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा झाली, म्हणजे योजना विस्तारित झाली. आता 1903 ला ब्रिटिशांनी राजपत्रामध्ये बंगाल प्रांताच्या फाळणीची जी योजना होती ती मांडली. ही गोष्ट भारतीय लोकांना कळाली. तत्कालीन भारतीय लोकांना कळाल्यावर या घटनेचा निषेध केला काँग्रेस नावाच्या पक्षानं. ह्यासाठी काँग्रेसनं 1903 ला मद्रास नावाच्या ठिकाणी एक अधिवेशन घेतलं. मद्रास अधिवेशन, भारतीय राष्ट्रीय सभेचं अधिवेशन मद्रासला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाल मोहन घोष. अध्यक्ष कोण होते? लाल मोहन. कोणता मोहन? लाल मोहन घोष हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता 1903 चं अधिवेशन आहे. बंगाल प्रांताची जी फाळणी होती, त्या फाळणीची जी योजना होती ती ब्रिटिशांच्या राजपत्रात प्रकाशित केली. आणि ही गोष्ट जेव्हा काँग्रेसला कळाली, तेव्हा काँग्रेसनं मद्रासला अधिवेशन घेतलं होतं 1903 ला. अध्यक्ष लालमोहन घोष. या अधिवेशनामध्ये बंगाल प्रांताच्या फाळणीची जी योजना मांडली होती, त्या योजनेला विरोध करण्याचं काम, बंगालच्या फाळणीच्या जी योजना होती त्या योजनेला विरोध करण्याचं काम कोण्या अधिवेशनात झालं? मग मद्रास. लक्षात घ्या. फाळणीचा जो पिल्यान होता योजना, त्या पिल्यांना विरोध करण्याचं काम कोण्या अधिवेशनात झालं? मद्रास. आणि अध्यक्ष कोण होते? लाल मोहन घोष. आलं लक्षात? इथे योजना प्रसिद्धी पत्रकात प्रकाशित झाली. झालं. नेक्स्ट, ह्याच्यानंतर बंगाल प्रांताची फाळणी प्रत्यक्ष कधी झाली? तर दिनांक 16 ऑक्टोबर, दिनांक 16 ऑक्टोबर वर्ष 1905 बंगाल प्रांताची प्रत्यक्ष फाळणी या दिवशी झाली. प्रत्यक्ष अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 ला बंगाल प्रांताची प्रत्यक्ष फाळणी झाली. पोर आता 16 ऑक्टोबर 1905 ला प्रत्यक्ष बंगाल प्रांताची फाळणी झाल्यामुळं हा जो दिवस आहे 16 ऑक्टोबरचा, हा भारतीय राष्ट्रीय सभेनं तथा बंगाली जनतेनं हा दिवस काय म्हणून हे केला रे पोरो? शोक दिन म्हणून काय केला? पाळला. शाबास. शोक दिन म्हणून काय केला? पाळला. साजरा करत नसतात शोक दिन, है नाही. शोक दिन पाळला. शोक म्हणजे काय? दुःख. आणि हे शब्द शोक आहे, शोक नाही. शोक वेगळा. तर लक्षात घ्या बा, येणं शोक दिन म्हणून काय केला? पाळला. ओके, चला. आता बंगाल प्रांताची प्रत्यक्ष फाळणी झाली 16 ऑक्टोबर 1905 ला. हा दिवस भारतीयांनी शोक दिन म्हणून पाळला. पण या बंगाल प्रांताच्या फाळणीवरून पोरं एक आंदोलन उभं राहिलं. बंगाल प्रांताच्या फाळणीवरून एक आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनाचं नाव आहे वंगभंग आंदोलन. कोणतं? तर आपला दुसरा टॉपिक कोणता? वंगभंग आंदोलन. वंगभंग आंदोलन. लक्षामध्ये, वंग म्हणजे बंगाल. आपल्या राष्ट्रगीतामध्ये बंग नावाचा एक शब्द आहे, नाही? तसा हा वंग.
आणि भंग, भंग म्हणजे मोडणे, तुटणे, फुटणे, बरं काय. भंग आपण पहिला सगळ्या घरामध्ये मूर्ती असते एखादी कशाची, जर समजा तडा गेला, फुटली, तर आपण काय म्हणतो मूर्ती भंग पावली. तसं भंग म्हणजे मोडणे, तुटणे, फुटणे, वेगळं होणे. बरोबर आहे. काही जण म्हणतात ना बुवा आपल्या प्रेमाचा काय झाला रे, प्रेमभंग झाला. बरोबर आहे. प्रेमभंग यालाच आपण इंग्रजीत ब्रेकअप म्हणतो. बरोबर आहे का. तसं लक्षात घ्या. इथं काय झाला, वंगभंग रे. कमाल आहे बुवा. कहां से आते हैं लोग? चला, वंगभंग आंदोलन. तर वंगभंग आंदोलन बी कधी ते पोरो 1905 चे. अरे बंगाल प्रांताची फाळणी झाली कधी? 1905 ला. वंगभंग आंदोलन सुरू होईल कधी? 1905 ला. बंगाल प्रांताची फाळणी व्हायली 1905 ला आणि वंगभंग सुरू करायची 1901 ला. असं होईल का? नाही ना. तसं लक्षात घ्या, बंगाल प्रांताची फाळणी झाली की वंगभंग आंदोलन. यावरून लक्षात घ्यायचं, वंगभंग आंदोलन हे बंगाल प्रांताच्या फाळणीमुळे उभं राहिलेले एक आंदोलन, एक चळवळ होती. तर पाहूयात वंगभंग आंदोलन. सर्वप्रथम या आंदोलनाचं नेतृत्व बघूयात आपण. आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या आंदोलनामध्ये यांचं सुद्धा महत्वाचं योगदान होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. दुसरी व्यक्ती होती कृष्णकुमार मित्रा. कृष्णकुमार मित्रा. आणि तिसरी व्यक्ती, शाबाश, कृष्णकुमार मित्रा. लक्षात आले का मित्रा? कृष्णकुमार मित्रा. आणि तिसरी व्यक्ती होते बंगालमधले, नाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ममता बॅनर्जीची भावकी. शाबाश. ये ना, भावक्या जास्त पाठ केल्या बरं काय, पण काही का असं बर. वंगभंग आंदोलनाचं हे काय करत होते? नेतृत्व करत होते. बंगालीच येतात. रवींद्रनाथ टागोर असोल, कृष्णकुमार मित्रा असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, यांनी वंगभंग आंदोलनाचं काय केलं? नेतृत्व केलं. आता वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व केलं, वंगभंग आंदोलन सुरू केलं. मग वंगभंग आंदोलन सुरू केलं म्हणजे नेमकं काय केलं? बरोबर आहे. तर वंगभंग आंदोलन का केलं? बंगाल प्रांताची फाळणी झाली. बरोबर आहे का. आता बंगाल प्रांताची फाळणी झाली म्हणून हे आंदोलन सुरू केलं. पण या आंदोलनात नेमकं केलं काय? तर सर्वप्रथम लक्षात घ्यायची गोष्ट, लॉर्ड कर्झनला विचारलं गेलं की बंगाल प्रांताची फाळणी का केली. तर लॉर्ड कर्झननं काय सांगितलं? प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण. प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण. बंगाल हा प्रांत खूप मोठा आहे आणि बंगालचं प्रशासन चालविणे थोडं कठीण जातं, म्हणून बंगाल प्रांताचे आम्ही काय केले? 2 भाग केले, जेणेकरून प्रशासन चालविता यावं. आणि याच्या अगोदर देशामध्ये अशा फाळण्या झाल्या, देशामध्ये अशा प्रकारचे काय केले, छोटे छोटे प्रांत तयार केलेत, असं कर्झनचं मत होतं बघा. की आम्ही फक्त काय केलं? प्रशासकीय सीमांचं पुनर्निर्धारण म्हणजे प्रशासन चालविण्यासाठी आम्ही 2 छोटे भाग केले. लक्षामध्ये असं सांगितलं. पण याच्या पाठीमाग खरी नीती काय होती? तर फोडा आणि राज्य करा हे तत्व होते याच्यावर. कारण बंगाल नावाच्या प्रांतामध्ये काय झालं होतं? भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला एक मुहूर्त सापडलेला होता. बंगालच्या प्रांतामध्ये किंवा बंगालसारख्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू केलेली होती. मग कर्झन आणि ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं? ही भारतीय स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकून हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडणे हा मूळ उद्देश होता बंगाल प्रांताच्या फाळणी मागे. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे आणि भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ होती ही चळवळ दुर्लभ करणे हा ब्रिटिश प्रशासनाचा एक डाव होता. म्हणून त्याने बंगाल प्रांताची काय केली? फाळणी केली. पण उलट झालं. बंगाल प्रांताच्या फाळणीमध्ये काय झालं? हिंदू मुस्लिम पुन्हा एकजूट झाले आणि एकजूट होऊन काय केलं? ब्रिटिश प्रशासनाचा जाहीर निषेध केला. साहजिकच त्यावरून उभं राहिलेलं आंदोलन म्हणजे कोणतं आंदोलन? वंगभंग. नेतृत्व कुणाकडे गेलं? टागोर, मित्रा आणि बॅनर्जी साहेबांकडे नेतृत्व गेलं. काय केलं? सर्वप्रथम फाळणीचा दिवस शोक दिन म्हणून पाळला. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत ही एक भावना सर्वांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी बंगाल सारख्या प्रांतामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेतला. कोणता कार्यक्रम? रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेतला. यावर सुद्धा एक्झाम मध्ये परीक्षेत प्रश्न आला होता. लक्षात घ्या की वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुणी घेतला? तर 1905च्या सुमारामध्ये वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान टागोरांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेतला. उद्देश होता एकतेची भावना, ऐक्याची भावना निर्माण करणे. एकतेची आणि ऐक्याची भावना निर्माण करणे हे रक्षाबंधनाचा उद्देश होता. एकमेकाला राख्या बांधून काय केलं?
त्या ठिकाणी ऐक्याची एक समजा भावना निर्माण करण्यात आली बघा. तर दुसरी गोष्ट काय, हे जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केलं, ब्रिटिशांची कोणतीच वस्तू वापरायची नाही, ब्रिटिशांची कोणतीही परदेशी वस्तू वापरायची नाही, आपण आपल्या देशात तयार झालेली वस्तूच वापरायची, म्हणजे स्वदेशीचाच आपण काय करायचा, पुरस्कार करायचा. म्हणून स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी बॅनर्जी साहेब पुढे आले बघा. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्वदेशीची एक हाक दिली. बंगाल प्रांतामध्ये प्रत्येक लोक स्वदेशी वस्तू वापरायला लागले, आपल्या देशातली वस्तू वापरायला लागले. मोठ्या प्रमाणात बंगाल सारख्या प्रांतामध्ये आता स्वदेशीचा काय सुरू झाला, प्रचार. आता वंगभंग आंदोलन बंगालमध्ये सुरू झालं, याचा अर्थ फक्त बंगाल पुरतं मर्यादित होतं का? या वंगभंग आंदोलनाचे पडसाद संबंध संपूर्ण भारतभर पसरले. कारण बंगालची प्रांताची फाळणी झाली आणि या बंगाल प्रांताच्या फाळणीचे पडसाद भारतभर उमटले. साहजिकच बंगाल प्रांताच्या फाळणीला विरोध करून वंगभंग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ही चळवळ पोहोचली. मग प्रत्येकानं आपापल्या परीने काय केलं, त्या घटनेचा निषेध करीत ह्या गोष्टी फॉलो केल्या. मग आता सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केले, स्वदेशीचा एक प्रचार सुरू केला बंगालमध्ये. तसा भारताच्या अलग अलग प्रांतामध्ये स्वदेशीचा प्रचार सुरू झाला. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वदेशीला उधाण आलं, मोठ्या प्रमाणात स्वदेशीची चळवळ सुरू झाली आणि त्या स्वदेशीच्या चळवळीच्या पाठीमागे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये स्वदेशीची चळवळ सुरू केली वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान. जर आपण दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये हैदर रजा यांनी काय केलं, स्वदेशीची चळवळ सुरू केली, हैदर रजा. किंवा मग आपण मद्रास प्रांताचा विचार केला तर मद्रास नावाच्या प्रांतामध्ये पी चिदंबरम पिल्लई नावाच्या व्यक्तीने काय केलं, त्या ठिकाणी मद्रास नावाच्या प्रांतामध्ये स्वदेशीची चळवळ सुरू केली, चिदंबरम पिल्लई म्हणून. मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई, महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, दिल्लीमध्ये हैदर रजा आणि बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ह्या सर्वांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान ऐका, वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान स्वदेशीला जे उधाण आलं, ज्या लोकांनी स्वदेशीचा प्रचार केला, यामुळं वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान अजून एक चळवळ उभी टाकली. त्या चळवळीचं नाव होतं स्वदेशी चळवळ. ही काय वेगळी चळवळ आहे का? नाही. स्वदेशीची चळवळ कशी उभी राहिली, बंगाल प्रांताच्या दरम्यान किंवा बंगाल प्रांताची जी फाळणी झाली, त्या फाळणीमुळं जे स्वदेशीला एक उदाहरण आलं होतं, जी स्वदेशीची एक लाट आली, त्या स्वदेशीच्या लाटेमुळं उभी राहिलेली चळवळ म्हणजे कोणती चळवळ, स्वदेशी चळवळ. मग प्रत्येक प्रांतात तिथल्या स्थानिक नेत्यांनी या स्वदेशी चळवळीचा मोठ्या प्रमाणात काय केला, प्रचार केला. उदाहरण तुम्हाला सांगितलं, दिल्लीमध्ये हैदर रजा, महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, मद्रास प्रांतामध्ये चिदंबरम पिल्लई आणि बंगाल प्रांतात सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रत्येकाने मग काय केलं, स्वदेशी वस्तू वापरायला सुरुवात केल्या. काही स्वदेशीचे कारखाने टाकले. उदाहरण सांगायचं झालं प्रफुल्ल चंद्र रे, उदाहरण सांगायचं झालं प्रफुल्ल चंद्र रे यांना आपण शॉर्टकट मध्ये पी.सी. रे म्हणतो. पी प्रफुल्ल, सी चंद्र आणि रे, लक्षात घ्या. प्रफुल्ल चंद्र रे यांनी स्वदेशी औषधांचा बंगाल केमिकल्स नावाचा कारखाना बंगालमध्ये सुरू केला. कुणी? प्रफुल्ल चंद्र रे यांनी स्वदेशी औषधांचा बंगाल केमिकल्स नावाचा, कोणता? बंगाल केमिकल्स नावाचा एक स्वदेशी औषधाचा कारखाना कुठे सुरू केला? बंगालमध्ये सुरू केला. प्रफुल्ल चंद्र रे बंगालमधलेच होते आणि तिनं हा जो कारखाना होता तिथं सुरू केला. बघा, प्रत्येकानं स्वदेशीचा कारखाना सुरू केला. क्लिअर? मग 1905 पासून ही जी चळवळ होती, चळवळ ही टू बी कंटिन्यू राहिली. लक्षामध्ये 1905 पासून ही चळवळ चालूच होती पूर्ण देशामध्ये. पण पुढे काय झालं, 1905 पासून ही चळवळ चालू होती. शेवटी आपल्या भारतामध्ये काय झालं, वर्ष 1911 ला ब्रिटनचे सम्राट पंचम जॉर्ज भारताच्या भारत भेटीवरती आले. 1911 ला पंचम जॉर्ज लिहिता येत नसतं तर याला पाचवे जॉर्ज पण म्हणता येतं बरं, काय बिघडत नाही. 1911चा पंचम जॉर्ज किंवा पाचवे जॉर्ज भारताच्या भारत भेटीवर आले. एकटे नव्हते, राणी मेरी पण होती. मेरी म्हणजे त्याचीच होती, तिचं नाव होतं मेरी, बरोबर. राणी मेरी आणि पंचम जॉर्ज भारताच्या भारत भेटीवर आले. तेव्हा यांच्या स्वागतासाठी खास गेटवे ऑफ इंडिया उभारला. काय उभारला? गेटवे ऑफ इंडिया, भारताचे प्रवेशद्वार. मुंबईला आहे की नाही, समुद्राच्या किनाऱ्यावरती.
तर हा गेटवे ऑफ इंडिया यांच्या स्वागतासाठी उभारला. मग हे भारतामध्ये आल्यावर 1911 सम्राटाने 2 घोषणा केल्यात. 1911 भारतामध्ये आल्यावर सम्राटाने किती घोषणा केल्या? 2 घोषणा केल्या. 2 घोषणापैकी पहिली घोषणा होती बंगाल प्रांताची फाळणी रद्द केल्याची घोषणा. बंगाल प्रांताची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. बघा, बंगाल प्रांताची फाळणी कधी झाली? 1905 ला. आणि ती फाळणी रद्द झाल्याची घोषणा कधी झाली? 1911 ला. कुणी केली घोषणा? पंचायत. आणि दुसरी घोषणा, भारताची राजधानी आता कलकत्त्याऐवजी दिल्ली असेल अशी सुद्धा या ठिकाणी घोषणा झाली. म्हणजे दिल्ली भारताची राजधानी असल्याची घोषणा 1911 ला झाली. आणि प्रत्यक्ष कारभार दिल्लीतून कधी व्हायला लागला? 1912 ला. कधी? 1912. घोषणा 11 ला आणि प्रत्यक्ष कारभार अंमलबजावणी 12 ला. लक्षात दे. चला, मग ह्या 2 घोषणा होता, बंगाल प्रांताची फाळणी रद्द आणि भारताची राजधानी कलकत्त्याची ऐवजी दिल्ली. ह्या 2 घोषणा कोणी केल्या? सम्राटाने केल्या. बरोबर. सम्राट पंचम जॉर्जनं बंगाल प्रांताची फाळणीची जी घोषणा होती ती रद्द झाल्याची घोषणा केली, किंवा बंगालची जी फाळणी होती ती रद्द झाल्याची काय केली? घोषणा केली. आणि साहजिकच भारतीयांच्या पदरी एक छोटस यश या ठिकाणी किंवा एक मोठं यश या ठिकाणी पडलं होतं. लक्षात घ्या, कारण भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतला हा भारतीयांचा झालेला पहिला विजय होता. कारण ब्रिटिश प्रशासनाने बंगाल प्रांताची फाळणी केली आणि भारतीय जनतेचा रोष ओढून घेतला आणि मोठ्या ताकदीनं एकजुटीनं भारतीय नेत्यांनी, काँग्रेसनी, राष्ट्रीय सभेनं ह्या सर्वांनी काय केलं? बंगाल प्रांताची जी फाळणी होती त्याला विरोध केला. सम्राटाला येऊन घोषणा रद्द करावी लागली, बंगाल प्रांताची फाळणी रद्द करावी लागली. म्हणून आपण म्हणतो भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतला हा भारतीयांचा काय होता? पहिला विजय. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला हा भारतीयांचा पहिला विजय होता की सम्राटाला बंगाल प्रांताची फाळणी रद्द झाल्याची घोषणा करावी लागली. लक्षात. अशा पद्धतीनं बंगाल प्रांताची फाळणी झाली आणि नंतर सम्राटाला ती घोषणा करावी लागली. क्लिअर? चला, अशा पद्धतीनं कर्जनचा कार्यकाळ संपला 1899 1905. आता कर्जनच्या नंतर कोण? लॉर्ड मिंटो. ऐकलंय का नाव कधी? आता बरं, हा मिंटो पहिला का मिंटो दुसरा? मिंटो दुसरा आहे. पहिला कधी आला होता रे? शाबाश. 1807 ते 1813. आठवते का आपल्याला मिंटो? त्याच्या काळामध्ये शिखांचं राज्य आणि कंपनीचं राज्य यांच्यामध्ये एक हद्द ठरवली होती. बरं, सतलज नदीला हद्द ठरवली होती आणि त्यासाठी तह करावा लागला होता अमृतसरचा तह. म्हणजे मिंटो पहिला 1807 1813 या काळात होता. आणि त्या मिंटोच्या काळामध्ये कंपनी राज्य आणि शिखांचं राज्य यांच्या दरम्यान एका नदीला हद्द सीमा घोषित केलं होतं. नदी होती सतलज आणि वैशिष्ट्य होतं त्यासाठी तह करावा लागला अमृतसर. तो मिंटो कितवा? पहिला. आणि ह्यो मिंटो दुसरा. बरोबर आहे. मिंटो तिसरा तर काही आला नाही बघा. तो आला का? आला बघा, 5 वाला पार्ले खाऊन. त्याच्यामुळेच आवाज निघालाय. तो क्वीज कमी होती. बरोबर आहे. कर्जन गेला आणि ह्यो आला. लक्ष द्या आता. आणि जरासं व्यवस्थित बसा की. आता हे आले होते का? ही सगळे चांगले बसले होते. याला टेके काढले होते. याच्यात पाठीला वाफ आहे. मलाच पेटवावं लागणार आहे आता. येऊन जाऊन टेका दिला. तुला म्हणत होते की नाही माझ्याकडे पाहिजे? हा, नाही टेका काढू नको, माझ्याकडे फिरणं जरासा कसा. थोडंसं काय कर माहितीये का? एक 50-45 डिग्री सेल्सिअस त्या डिग्री मध्ये इकडे टर्न मारा अंशामध्ये. म्हणजे काय व्हायले, जरा चांगलं मन लागते माणसाचं ऐकण्यामध्ये. इतकं चांगलं शिकवायला बरोबर आहे नाही, थोड्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करून देत असतो तुमच्या. पण तुम्हाला ते सम्राट पंचम जॉर्ज नाही, राणी मेरी दिसायला लागायची. तर जरासं लक्ष द्यावा. कारण आज कशामुळे या 2 दिवस झाले ना आपल्याला वेळ भेटायला संधी सुना करा म्हणत असतो. तुमच्यापेक्षा मी जाम खुशी मला वेळ भेटायला. इतिहासाला वेळ लागतोच. नाही तर ते कसं लागलं 12 वाजता या, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की 12 वाजलेले, घड्याळात बी 12 वाजलेले, पुन्हा 12:30ला बॅस सोडा. अर्ध्या तासामध्ये काहीच नाही. सम्राटाला यायलाच तेवढा वेळ लागला. तर जरासा वेळ भेटायला वेळेचा पण सदुपयोग करून घेऊ. बाकीचं काय मग. आणि झाले असं जर वेळ भेटत राहिला ना, मी मग चाललेलं काय म्हटलं, किती दिवसात भारत स्वातंत्र्य करतो? 8 दिवसात आपण झेंडा फडकू शकतो. माहितीये का तुला? बस 26 जानेवारी येईल तेव्हा येईल. त्याला टाइम आहे झेंड्याला. 26 जानेवारी कशामुळे साजरा केला जातो? 26 जानेवारी
प्रजासत्ताक दिन असतो. बरं, प्रजासत्ताक दिन असतो म्हणजे नेमकं काय झालं? प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय? भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला. म्हणजे आपल्याकडे झेंडा दोनदा असतो, एकदा 15 ऑगस्ट आणि एकदा 26 जानेवारीला. 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला म्हणून, बरोबर. तीनदा नाही, मग तसं मग मी चारदा बी म्हणाल. 1 मे 1960 ला महाराष्ट्र अस्तित्वात आला, तेव्हा बी आपल्याकडे झेंडा वंदन असतं, बरोबर आहे. हा, तर मला सांगा, 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं म्हणून काय झालं? प्रजासत्ताक. प्रजासत्ताकचा अर्थ काय? प्रजेची सत्ता. मराठी व्याकरणानुसार यानं शब्दाची फोड केली. प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता. दुसरं काही नाही, मराठी व्याकरणाचा प्रभाव हे नाही. बर, प्रजासत्ताक फोड केली. त्याला गणराज्य पण म्हणतात आपल्याकडे, रिपब्लिक डे. गणराज्य म्हणजे काय? आता म्हण गणाचं राज्य. काही बी अर्थ लावायचा. अबे, संविधान लागू झालं याचा अर्थ माहितीये का? आपल्या देशाचा कारभार आता संविधानानुसार व्हायला लागला आणि आपल्या देशाचे एक मालक राहिले म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपती. आपल्याकडे कोणीही सम्राट नाही, कोणीही राजा नाही. म्हणजे बरोबरही नाही, आपण कुणाचा राजा नाहो, आपली कोणी राणी नाहो, आहे का? नाही, आपण कुणाचे राजे नाही, आपली कोणी राणी नाही. कारण या काळामध्ये, इंग्रज काळामध्ये आपल्या भारताचे मालक कोण होते माहितीये का? राजा, सम्राट होते, किंवा मालकीन कोण होती? राणी होती. आता भारतीय संविधान लागलं तेव्हापासून आपला कोणी राजा आहे का? आपली एखादी राणी आहे का? नाही, बरोबर आहे. त्यामुळे आपण कशात रिपब्लिक? कारण आपण म्हटलो की नाही, 1857च्या उठावानंतर 1858च्या कायद्यानं भारताचा कारभार राणीच्या नावानं, तेव्हापासून राणीचं राज्य होतं आपल्यावरती. राईट? म्हणजे पदावर बुवा आला राजा, बाई आली राणी, सम्राट सम्राज्ञी, आपण म्हणतो की नाही. आता इथं जसं सम्राट आला, राणी मेरीला घेऊन, लक्षात? तसं असो. मिनिटो कितवा रे? बर, याचा कार्यकाळ सांगा. 1905 1910. कुणाचा काळ? मिंटो. बघूयात आपण 2 मिनिटाचा. मिंटो 1905 ला मिंटो आला आणि या मिंटोच्या काळात एक अधिवेशन झालं. शाबास. कोणतं अधिवेशन? वाराणसी अधिवेशन. यालाच आपण बनारस अधिवेशन म्हणतो. याचं नावच होतं पूर्वीचं बनारस, याला आता वाराणसी म्हणायला लागलो. वाराणसी अधिवेशन साल होतं 1905. 1905 वाराणसी अधिवेशन. आणि वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले. वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोपाळ कृष्ण गोखले, वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष 1905 ला. याच काळामध्ये 1905च्या सुमारामध्ये गोखलेंनी पुण्यामध्ये भारत सेवक समाज नावाची एक संघटना सुद्धा स्थापन केली होती. एक संस्था, नाव होतं भारत सेवक समाज. उत्साही तरुणांची एखादी पिढी देशकार्यासाठी निर्माण व्हावी यासाठी गोखलेंनी पुण्यामध्ये काय स्थापन केलं होता? भारत सेवक समाज स्थापन केला होता. लक्षात घ्या. तेच नामदार गोपाळकृष्ण गोखले आपल्याकडे वाराणसी अधिवेशनाचे कोण आहेत? अध्यक्ष बनले. लक्षात घ्या. कोण्या गटाचे बरे? जहाल गटाचे की मवाळ गटाचे? मवाळ गटामध्ये यांची तुलना केली जाते. लक्षात घ्या. त्या काळातले एक अत्यंत नामवंत तथा उत्कृष्ट संसदपटू होते हे. ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये असो की भारतीय कायदे मंडळामध्ये जेव्हा यांचं भाषण सुरू व्हायचं ना, भारतीय लोक यांचं भाषण तर ऐकायचे, पण भारतीयांबरोबर ब्रिटिश सुद्धा यांचं भाषण ऐकत असताना मंत्रमुग्ध व्हायचे. एवढं प्रभावी भाषण, एवढं अभ्यासू भाषण आणि एवढं कणखर नेतृत्व कुणाचं होतं? गोखलेंचं होतं. गोखलेंच्या भाषणासाठी इंग्रज सुद्धा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी आतुर असायचे. लक्षात घ्या. ब्रिटन मधल्या एका वर्तमानपत्राने यांचा उल्लेख सुद्धा केला होता. कोणता? भारतातील उगवता तारा असा यांचा उल्लेख आहे. लक्षात घ्या. एवढं जबरदस्त आहे. 1896 ला वेल्बी नावाचे कमिशन स्थापन झालं होतं. 1896 ला, जे 1897 ला आलं. आपण काल झालं बघा, वेल्बी कमिशन 1897. त्या वेल्बी नावाच्या कमिशन समोर अनेक लोकांनी साक्ष दिली. त्याच्यापैकी सर्वात प्रभावी साक्ष आणि सर्वात मोठी आणि महत्वाची मुलाखत कुणाची होती माहिती का? गोखलेंची होती. लक्षात घ्या. 1897चं वेल्बी कमिशन. म्हणून एवढं नेतृत्व होतं यांचं जबरदस्त. मवाळ गटाची पूर्ण धुरा यांच्या खांद्यावरती होती. लक्षात घ्या. मवाळ गटामध्ये यांचं नेतृत्व होतं. 1915 पर्यंत त्यांचा काळ.
बघा एवढी उत्कृष्ट संसदपटू होती. राजकारणातला एक उगवता तारा, राजकारणातला उगवता तारा असं यांचं वर्णन केलं. म्हणून तर महात्मा गांधींसारख्या महान नेत्यांनी नामदार गोखलेंना आपले राजकीय गुरु करून घेतलं होतं. गोखले कुणाचे राजकीय गुरु आहेत? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत, लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट पाहूयात. अध्यक्ष 1905च्या वाराणसी अधिवेशनाचे कोण? गोपाळकृष्ण गोखले. ह्या वाराणसी अधिवेशनातून 1905 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी काँग्रेसचे ध्येय स्पष्ट केले. काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभेचं जे ध्येय होतं त्या काँग्रेसचं ध्येय स्पष्ट केले. आणि काँग्रेसचे ध्येय स्पष्ट करत असताना काय सांगितलं? वसाहतीचे स्वराज्य. कशाचे? वसाहतीचे स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो 1905 पर्यंत काँग्रेसला ध्येयच नव्हतं की काय? गोखले साहेबांनी वसाहतीचं स्वराज्य हे काँग्रेसचं ध्येय असल्याचं काय केलं? स्पष्ट केलं. आणि या ठिकाणी हे अधिवेशन पार पडलं. बघा आता वैशिष्ट्य होतं, हे अधिवेशन त्या वर्षी झालं ज्या वर्षी बंगाल प्रांताची फाळणी, बरोबर ना? बंगाल प्रांताची फाळणी कधी झाली होती? 1905 ला. आणि त्यावेळेस हे अधिवेशन पार पडलं. साहजिकच हे अधिवेशन सुद्धा वादळी होणारच, बऱ्याचशा चर्चा होणार. आणि त्यात नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं होतं? बंगाल प्रांताची फाळणी करणारा जो कर्जन होता, या कर्जनला औरंगजेब बादशाची उपमा दिलेली होती. गोखलेंनी कर्जनला कुणाची उपमा दिली होती? औरंगजेब बादशाची उपमा दिली होती. त्या टायमाला अजून एक नेतृत्व पुढे येत होतं बरं काय, बंगालच्या फाळणीवरून एक नेतृत्व उदयाला येत होतं 1905 पासून. आणि ते नेतृत्व होतं महाराष्ट्रामधलं बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक. कारण लोकमान्य टिळकांची राजकीय कारकीर्द 1905 पासून सुरू झाली. म्हणून आपण काय सांगतो 1905 ते वर्ष 1920 कोणता काळ? जहाल. कोणता? जहाल. आणि जहाल गटाची पूर्ण प्रभावी जी धुरा होती कोणी सांभाळली होती? म्हणून आपण 1905 ते 1920 ह्या 15 वर्षाच्या काळाला जसं आपण जहाल युग म्हणतो तसं टिळक युग सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? टिळक युग सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या 1905 ते 1920 जहाल युग, त्यालाच आपण टिळक युग म्हणतो. काय म्हणतो? टिळक युग म्हणतो. लक्षात घ्या. का? तर 1905 ला बंगाल प्रांताची फाळणी सुरू झाली आणि तेव्हापासून आक्रमकतेनं भाषण करायला कोण सुरुवात केली होती? टिळकांनी केली होती. कारण या वेळेस आक्रमकतेनं भाषण करत असताना आपल्या पेनीनं सुद्धा त्यांनी काय केलं होतं माहितीये का? मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांवर ताशेरे ओढले होते. 1905 ला बंगाल प्रांताची फाळणी झाली तेव्हा केसरी नावाच्या वर्तमानपत्रातून लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांवर टीका करत असताना मवाळवाद्यांवरही टीका केली होती. मवाळवाद्यांसाठी त्यांनी एक लेख लिहिला होता, ब्रह्माचा भोपळा फुटला. कोणता लेख लिहिला होता? लेख माहिती ना, जसं आपल्याकडे लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, यांच्यामध्ये संपादकीय लेख येतात. संपादकीय लेख जसं आता सध्या आपल्याकडे चर्चेमध्ये लोकसत्ता पेपर असतो, त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्स असतो, किंवा मग शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना नावाचं एक वर्तमानपत्र असतं, त्याच्यामध्ये येतात ना लेख. तसं लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी केसरी नावाच्या वर्तमानपत्रातून एक संपादकीय लेख लिहिला. त्या संपादकीय लेखाचं नाव होतं ब्रह्माचा भोपळा फुटला. आता ब्रह्माचा भोपळा फुटला हा लेख कुणासाठी होता? ब्रिटिशांसाठी की मवाळवादी नेत्यांसाठी? मवाळवादी नेत्यांसाठी. का? मवाळवादी नेत्यांची एक निष्ठा होती ब्रिटिश प्रशासनावर, मवाळवादी नेत्यांचा एक विश्वास होता ब्रिटिशांच्या कारभारावर, मवाळवादी नेत्यांचा विश्वास होता ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती. म्हणून त्या मवाळवादी नेत्यांवर टीका करत असताना ब्रिटिश धार्जिणे अशा शब्दात टीका केली जाते. व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, मुंबईला भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? व्योमेशचंद्र बॅनर्जी. बंगालमध्ये एका वर्तमानपत्राने त्यांच्यावर टीका केली होती, नखशिखांत इंग्रज. काल सांगितलं. तसं लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी केसरीतून जो लेख लिहिला होता त्या लेखाचं नाव होतं ब्रह्माचा भोपळा फुटला. म्हणजे कुणाचा भ्रम? मवाळवादी नेत्याचा. कोणता भ्रम? आता मवाळवादी जे नेते होते ना, हे ब्रिटिशांसोबत सुरुवातीला राहायचे. म्हणजे ब्रिटिशांसोबत राहत असताना मवाळवादी नेत्यांचं धोरण कसं होतं की ब्रिटिशांना विरोध करायचा नाही, शांततेनं आणि संयमानं ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मांडायच्या, ज्या बी मागण्या आहेत ना त्यांच्यासमोर ठेवायच्या, आणि शांततेनं मोठ्या संयमानं त्या ज्या मागण्या आहेत आपल्या त्या ब्रिटिशांकडून मान्य करून घ्यायच्या. असा विश्वास कुणाचा होता? मवाळवादी नेत्यांचा. बरोबर का? तर लोकमान्य टिळकांचं याच्या विरुद्ध धोरण होतं. त्यांचं मन होतं शांततेनं आणि संयमानं नाही, आपल्याला भीक मागायची नाही, कारण हे स्वराज्य आपलं आहे. म्हणून एकदा गरजले होते लोकमान्य टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. बरोबर का? हे यांचं ते दोघांची विचारसरणी वेगळी. म्हणून तर
आपल्याकडे नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील, फिरोजशाह मेहता असतील, त्याच्यानंतर दिनशा वाचा असतील, हे सगळे जे नेते होते हे मवाळवादी गटाचे. अरविंद घोष, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, हे सगळे जहाल गटाचे नेते होते. आणि इथून त्यांनी कणखरपणे त्यांनी काय केलं होतं, केसरीमध्ये लेख लिहिला होता मवाळवादी नेत्यांवर टीका करण्यासाठी. मवाळवादी नेत्यांवर टीका करण्यासाठी लिहिलं होतं, भ्रमाचा भोपळा फुटला किंवा तुमचा भ्रम फुटला. आता तुम्हाला वाटायचं की ब्रिटिश भारताच्या उद्धारासाठी आहेत, कल्याणासाठी आहेत, पण नाही. ब्रिटिशांनी दाखवून दिलं की आम्ही या भारताचं शोषण कशा पद्धतीने करतोय आणि भारतावरती राज्य कशा पद्धतीने करतोय. त्यांनी 1905 ला बंगाल प्रांताची फाळणी केली आणि बंगाल प्रांताच्या फाळणीवरून त्यांनी काय केलं, हिंदू मुस्लिम मध्ये फूट पाडली, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ दुर्लभ केली. आता तरी डोळे उघडा, तुमचा जो भ्रम होता तो भ्रम आता फुटला. टीका यांच्यावर केली. मग झालं काय, 1905 पासून लोकमान्य टिळक सातत्यानं नेहमीच गर्जना सिंह गर्जना करायला लागला. साहजिकच लोकमान्य टिळकांचं जे भाषण होतं अत्यंत प्रभावी आणि कणखर असल्यामुळं आपल्या भारतातला तरुण वर्ग जो होता हा लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे उभा राहिला. आणि एक जनतेमध्ये एक आशेचा किरण उभा राहिला की या भारताला स्वातंत्र्य मिळवून कोण देईल, लोकमान्य टिळक देतील. बरोबर आहे का? कारण भारतीय लोकांच्या मनामध्ये, भारतीय युवकांच्या मनामध्ये एक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक ज्वाला फुंकण्याचं काम टिळकांनी केलं. म्हणून व्हॅलेंटाईन चिरोल सारखा एक ब्रिटिश अधिकारी काय म्हणतो लोकमान्य टिळकांना, भारतीय असंतोषाचे जनक. कोण म्हणतो? व्हॅलेंटाईन चिरोल नावाचा व्यक्ती लोकमान्य टिळकांबद्दल बोलताना सांगतात भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. बघा, असं कणखर भाषण व्हायला लागलं. आणि याच काळामध्ये काय झालं, मवाळवादी नेत्यांचं वर्चस्व डाऊन व्हायला लागलं. काऊन? बंगाल प्रांताची फाळणी केली. मवाळवादी नेत्यांचं जे काँग्रेसवर वर्चस्व होतं ना, काँग्रेस पक्षावर, ते थोडं 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 काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. आणि त्या तुलनेत टिळकांचं वर्चस्व वाढायला लागलं. म्हणून 1905च्या नंतर कोणता गट सुरू होतो, टिळकांचा गट सुरू होतो. म्हणजे याचा अर्थ जहाल गट सुरू होतो. कोणता गट सुरू होतो? जहाल गट. पण 1905 ला वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले गोपाळकृष्ण गोखले मात्र कोण्या गटाचे? मवाळवादी गटाचे होते, लक्षात घ्या. आणि हे सुद्धा महत्वाचे आहेत, कारण मगाशी सांगितलं ह्यांनी काय केलं, गोपाळकृष्ण गोखलेंनी बंगाल प्रांताची फाळणी करणाऱ्या कर्जनला उपमा दिली. कुणाची? औरंगजेबाची. तर त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली. टिळकांनी तुलना केली तर गोखलेंनी उपमा दिली. दोघांमधला फरक लक्षात राहतो. ओके, चला आता इथून सुरुवात झाली की राष्ट्रीय सभेच्या अर्थात काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे एखाद्या जहाल गटाकडे जावं, एखाद्या जहाल नेत्याकडे जावं. म्हणजे जहाल गटाचा एखादा नेता आहे. जहाल गटात भरपूर होते. अरविंद घोष होते, लाला लजपत राय होते, बिपिन चंद्र पाल होते, एवढंच काय, बाळ गंगाधर टिळक होते. जहाल नेत्यांकडे काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद जावं अशी बऱ्याच जणांची भूमिका होती. पण दुर्दैव होतं 1905च्या वाराणसी अधिवेशनाच्या अध्यक्षपदावर मवाळवादी नेत्याची निवड झाली. वाटलं 1906 ला होणाऱ्या अधिवेशनाचं अध्यक्षपद जहाल गटाकडे जाईल असं आशेचा किरण वाटायचा. पण 1906 ला जे अधिवेशन भरलं तिथं सुद्धा काय झालं माहितीये का, मवाळवादी नेतेच अध्यक्षपदावरती आले. म्हणून पाहूयात आपण 1906चं अधिवेशन. 1906चं अधिवेशन भरलं पोरं कुठं? कलकत्त्याला. आणि या 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बनले? दादाभाई नौरोजी. 1906 कलकत्ता अधिवेशन अध्यक्ष दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी अधिवेशनाचे अध्यक्ष. आता इथं असं वाटलं होतं की जहाल गटाचा नेता अधिवेशनाचा अध्यक्ष बनणार, पण तसं झालं नाही. दादाभाई नौरोजी हेच बनले. दादाभाईंचं वैशिष्ट्य होतं जहाल गट आणि मवाळ गट यांना जोडणारा सुवर्ण मध्य म्हणजे दादाभाई नौरोजी. जहाल गटाला आणि मवाळ गटाला जोडणारा सुवर्ण मध्य म्हणजे कोण? दादाभाई नौरोजी. हे अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. आता जहाल गट काही प्रमाणामध्ये थोडा नाराज व्हायला लागला की अधिवेशनाचं अध्यक्षपद आपल्याकडे मिळायला पाहिजे, पण मिळालं का? नाही. पण या अधिवेशनामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले. या अधिवेशनातून दादाबाईंनी एक संदेश दिला भारतीयांना. कोणता? चळवळ करा. कोणता संदेश दिला? चळवळ करा. चळवळ करा. तू फक्त चळवळ करू नको एवढं लक्षात राहू दे. चळवळ करा, चळवळ करा आणि अखंड चळवळ करा. लिहलं का? लिहलं?
आवाज यायला का शिकवताना माझा? कुणाचा? हा, काही काही नवीन दिसायलेत मला. नवीन कोण कोण आले रे? हात वर करा. हा, कुठलेत महाराज तुम्ही? झरीच्या बाजूला का? माईचान. आपलं आवडतं शहर आहे. शहर नाही ते, पण रूपांतर व्हायला शहरात. झरी बोरीचे का? झरीचे बोरी. बरं बरं, अच्छा. वाडी दमाईचे पोरग तुमच्या तिथं डेअरी टाकलेली त्यानं. आलं नाही वाटते आज ते इकडं, कारण आज त्याच्यामुळे वर्ग शांत वाटायला आणि पटकन आपली चळवळ बी व्हायली. नाहीतर ना वर्गात चळवळ कमी चुळबुळ जास्त असते त्याची. असो, कधीपासून येले? कालपासून येले का? 2 दिवस थांबव ना, आता रविवारी सुट्टी असते, सोमवारपासून टू बी कंटिन्यू करते. बरं राहू द्या, काही नाही. आज आले तर आले, एवढं तर कानावरून जात असेल ना शब्द तरी. बरं समजायले का? दिसायले का? करमायले का? ओके. तू वाजीव की एकदा वाजीव समजायले ना? बर, आणि करमायले? हा. आणि काय माहितीये का, जोपर्यंत वर्गात समजत नाही का तोपर्यंत करमत नाही, आणि जोपर्यंत वर्गात करमत नाही तोपर्यंत समजत नाही. म्हणून वर्गात करमलं बी पाहिजेत आणि समजलं बी पाहिजेत. पण प्रॉब्लेम आमच्या पोराचा काय माहितीये का, काही त्याला समजत काही नाही पण करमत आहे, आणि काहीला काय माहितीये करमणं पण समजायलंय. तसं तुमचं काय? तसं इकडं संघर्ष मध्ये लय जणाला कर्म यायलाच लागते. असं काय अडचण नाही. उद्यापासून मोहर बसत जा, पुढं इकडे बसत जा, बरोबर आहे. तिकडच्या पोराचं काय माहितीये का, ते पोरं नादी लावतात आणि स्वतः अभ्यास करतात, आणि तुम्हाला वाटतं हे पोर असेच आहेत करून माझ्यासारखे, पण तसे नाही. तर लय खतरनाक आहे ते. नवीन आलं तर नादी लावतात आणि हे दाखवतात मी बी असाच आहे, पण वरी जाऊन अभ्यास करतात आणि रिझल्ट झाले आल्याच्या नंतर इथं आम्ही सत्कार करतो. तू यासारखा मग काय होते, हे तर लय बोलत होतो सर, लय अवकाळी होतं, थांब की तू काऊन उठून गेला. काही बोलायला सुरुवात केली ती पहिले उठून गेले बा. काल मी लग्नाचा विषय निघाला होता ते पट्यान निघून गेला. तर मी खरं सांगू का, एवढ्या वेळेमध्ये खूप कमी बोलायला बरं का, जास्त शिकवण्यावर भर द्यायलो. ते बाहेर जाऊन म्हणते सर तुम्ही मग तसा विषयच करू नका. आता एवढे 100 पोर असताना मी त्याला कशाला काय बोलू, पण त्याच्याकडे काही पाहिजे ना, असं वाटेल बा त्याच्या डोळ्यात डोळे टाकून पाहायलो नाही, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिजे. त्याचे डोळे बी काही नशिले थोडीच येतं. मीनाक्षी याचा अर्थ काय असतो? ते मध्ये मीनासारखे डोळे असतात रे अबे. मीन म्हणजे मासा. मीन म्हणजे काय? हा, चक्षु. नाही, लक्षात घ्या, मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असतात. आणि ह्याला वाटायला मी मधुराक्षी आहे काय. त्याला काय म्हणतात रे, मध्य धुंद करणारे डोळे, त्याला काय म्हणतात शब्द? हा, नाही नाही नाही, काय काय रे, कोणाच आहे असो, काम येते तिकडच्या बॅचला. चला असो, काय म्हणले दादा भाई? म्हणले म्हणजे त्यांनी संदेश दिला. काय दिलाय? कोणता? चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ. आणि या संदेशाबरोबर दादाबाईंनी चतुसूत्रीला सुद्धा मान्यता दिली. चतुसूत्री, 4 सूत्र. आणि ते 4 सूत्र काय होते माहिती पोरत मला? दादाबाईंनी चतुसूत्रीला मान्यता दिली. ती चतुसूत्री काय होती? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. 4 सूत्र होते. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीला मान्यता दिली. स्वराज्य मिळवायचं, स्वदेशीचा वापर करायचा, राष्ट्रीय शिक्षणाला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं, आणि ब्रिटिशांच्या प्रत्येक परदेशी वस्तूवर बहिष्कार करायचा. स्वदेशी वस्तू वापरत असताना परदेशीवर काय करायचं आहे? बहिष्कार घालायचा. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर स्वराज्य मिळवत असतानाच आपण कशाला भर द्यायचा आहे? राष्ट्रीय शिक्षणाला भर द्यायचा. ह्या 4 गोष्टी म्हणजे 4 सूत्र कोणी सांगितले? म्हणून याचा प्रश्न येतात, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीला कोणत्या अधिवेशनात मान्यता मिळाली? ही चतुसूत्री कोणी सांगितली? अखंड चळवळ करण्याचा आदेश कोणी दिला? दादाबाईंनी. आणि सगळं कोण्या अधिवेशनात दिलं? 1906च्या कलकत्ता अधिवेशनात. झालं, संपलं बघा. 1906 कलकत्ता अधिवेशन दीड झालं. आता 1906च्या नंतर कोणत्याही परिस्थितीत जहालांचा नेताच अधिवेशनाचा अध्यक्ष बनणार हे सर्वांना श्रुत होतं, सर्वांना माहिती होतं. की आता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बनणार?
कोणीतरी जालगटाचेच बनणार, त्याच्यात नाव आघाडीवर होतं कुणाचं? लोकमान्य टिळकाचं. नाव कुणाचं आघाडीवर होतं? लोकमान्य टिळकांचं. लक्षात घ्या. मग 1907चं अधिवेशन घ्यायचं ठरलं. मग 1907चं अधिवेशन कुठे घ्यायचं ठरवलं? 1907चं अधिवेशन नागपूरला घ्यायचं. कुठे घ्यायचं? नागपूरला 1907चं अधिवेशन भरणार ठरलं. बरोबर आहे. आणि यावेळेस सगळ्यात जास्त अपेक्षा होती की जहालांचा नेताच या अधिवेशनाचा अध्यक्ष होणार. त्याच्यात नाव आघाडीवर होतं लोकमान्य टिळकांचं. मग 1907ला अधिवेशन नागपूरला होणार. नागपूर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांचा बालेकिल्ला. अधिवेशन जर घेतलं तर व्यासपीठावरून लोकमान्य टिळक काही ना काही बोलणार. मग ब्रिटिश आपली उचल बांगडी करणार. याच्यामुळं काय केलं? मवाळवादी नेते इतके खतरनाक होते की ते शांतीत क्रांती करायचे. मग मवाळवादी नेत्यांनी काय केलं? हे अधिवेशनाचं ठिकाण जे होतं ना, हे अधिवेशनाचं ठिकाणच त्यानं बदललं. हे अधिवेशनाचं ठिकाण बदललं आणि नागपूरच्या ऐवजी हे ठिकाण त्यांनी नेलं सुरतला. कुठं नेलं? सुरतला नेलं. काय झालं महाराज? काय झालं? कोण? तुम्ही आले होय? एवढं मनात घ्यायचं नाही. बरोबर आहे. अय लक्ष द्या महाराज, कालपासून आले ना, आज तुम्ही याच्यात मिसळले बी. कमाल आहे. तुम्ही महाराज आहेत का आसाराम महाराज आहेत? मी हे असं होते भानगड नाही तर शांतीत क्रांती करतात. लोकमान्य टिळक आपले तयार झाले पुण्याच्या स्वारगेटला बस स्टँडवर नागपूरला जाण्यासाठी एसटीची वाट पाहत अधिवेशनाचं. पण त्या लोकांनी काय केलं? नागपूरच्या ऐवजी अधिवेशनात कुठं नेलं? सुरत. म्हणजे कुठे? गुजरात मध्ये ना, डायमंड सिटी. सुरतला नेलं. रातोरात अध्यक्ष बी बदलले. सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते माहिती तुम्हाला? कोण होते? रासबिहारी बोस का घोष? रासबिहारी घोष हे अधिवेशनाचे अध्यक्ष ठरले. बघा, लोकमान्य टिळक आपल्याकडे वाट बघायलेत अध्यक्ष म्हणून. पण हे ना सुरतला अधिवेशन बी नेलं. रासबिहारी घोष बी अधिवेशनाचे काय बनले? अध्यक्ष बनले. साहजिकच जहाल गटामध्ये नाराजीचा सूर निघाला. नाराज झाला ना गट. कोणता? जहाल गट. कारण रासबिहारी घोषांना अधिवेशनाचं अध्यक्ष पद बनले. बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या अधिवेशनामध्ये काय झालं? बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे जहालवादी नेत्यांचे दोन शब्द बी वगळले. कोणते? बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. दोनच शब्द ठेवले जहालांचे. कोणते? स्वराज्य आणि स्वदेशी. बस. काय झालं? या सुरतच्या अधिवेशनामध्ये फूट पडली. कोणामध्ये फूट पडली? जहाल गट एका बाजूला गेला आणि मवाळ गट एका बाजूला गेला. जहाल आणि मवाळ अशा दोन गटांमध्ये या ठिकाणी फूट पडली. जहाल आणि मवाळ ही फूट सुरत अधिवेशनात पार पडली. बघा, सुरत अधिवेशनामध्ये. म्हणून हे सुद्धा अधिवेशन कसं आहे? ऐतिहासिक आहे. या अधिवेशनामध्ये ही फूट पडली. जहाल आणि मवाळ अशी फूट सुरत अधिवेशनामध्ये पडली. लक्षामध्ये चला. आता तुम्हाला वाटत असेल सुरत अधिवेशन पार पडलं, जहालांचे नेते अध्यक्ष बनले नाही. पुढे 1908ला जहालांचा नेता कदाचित अध्यक्ष झाला असेल, पण असं नाही. बघा, याच्यानंतर बी लोकमान्य टिळक अधिवेशनाचे अध्यक्ष बनले नाही. लोकमान्य टिळक याच अधिवेशनाचे नाही, कोणत्याच अधिवेशनाचे अध्यक्ष बनले नाही. शेवट लोक त्यांच्याकडे अध्यक्षपद आलं का? नाही. लक्षात घ्या. आणखी मग याच्यानंतर का नाही? कारण 1907च्या नंतर 1908ला महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक नव्हतेच. महाराष्ट्रात काय भारतातही लोकमान्य टिळक नव्हते. काय? हा, कुठे गेले? मेन प्रश्न सांगतो. काय मॅटर झालं होतं सांगतो. झालं असं होतं, 1907च्या एक घटना घडली होती. 1907ला काय झालं होतं? बिहार नावाच्या राज्यामध्ये मुझफ्फरपूर नावाचा एक जिल्हा आहे. कोणता? मुझफ्फरपूर. या मुझफ्फरपूर नावाचा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक न्यायाधीश होता, जिल्हा न्यायाधीश. त्या जिल्हा न्यायाधीशाचं नाव होतं किंग्जफोर्ड. काय नाव होतं? किंग्जफोर्ड. हे त्या जिल्हा न्यायाधीशाचं नाव होतं, किंग्जफोर्ड. खूप अन्याय माणूस होता, अत्याचारी माणूस होता. शिव म्हणजे त्याच माणसासारखा होता. आपल्याकडे प्लेगचा कमिशनर म्हणून पुण्यामध्ये आला होता. कमिशनर रॅड. प्लेगचा बंदोबस्त कमी करायचा आला होता.
आणि प्लेगचा बंदोबस्त करत नव्हता, लोकांनाच मारायचा. लोक प्लेग न कमी त्याच्या धसकीनच मरायला लागले. तसं लक्षात घ्या, हा सुद्धा एक जुलमी माणूस होता, जिल्हा न्यायाधीश होता कोर्टामध्ये. हा याचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये का, याच्या कोर्टात कोणती बी केस गेली ना, ह्यो फाशीत द्यायचा. म्हणजे एखाद्या रुपया चोरला तरी फाशी, 10 रुपये चोरले तरी फाशी, 100 चोरले तरी फाशी, 1000 चोरले तरी फाशी. म्हणजे याच्याकडे मॅटर गेले की फाशीत द्यायचा. तारीख नाही, काय नाही, काय नाही, येऊ द्या, आलं द्या फाशी. एवढा जुलमी अत्याचारी माणूस होता. कोण? किंग्सफोर्ड. लोक कदरले होते. मग लोक म्हणजे सगळ्या फाशा द्याल्यात, याचा एक दिवस गळा दाबला पाहिजे. झालं असं, किंग्सफोर्डला मारण्यासाठी 2 क्रांतिकारक गेले. त्याच्यामध्ये एक होते, एकांचं नाव होतं बघा, एका क्रांतिकारकांचं नाव होतं प्रफुल्ल चाकी, आणि दुसरे एक क्रांतिकारक होते, त्यांचं नाव होतं खुदीराम बोस. खुदीराम बोस हे 2 क्रांतिकारक. या 2 क्रांतिकारकांनी ठरवलं किंग्सफोर्डला ठार करायचं. मग खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यानं पाळत ठेवली किंग्सफोर्डवर, म्हणजे लक्ष ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी काय झालं, किंग्सफोर्डची जी गाडी होती ती किंग्सफोर्डची गाडी निघाली, बरोबर आहे. मग किंग्सफोर्डची गाडी निघाल्याच्या नंतर प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोसांनी काय केलं, किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब टाकला. गाडी पूर्ण बुगार झाली, बरोबर आहे का, पळून गेली. नंतर खबर लागली त्या गाडीमध्ये 2 इंग्रजी महिला होत्या, 2 युरोपियन महिला होत्या. त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड त्या दिवशी बसलाच नव्हता. आता तुम्ही विचार करा, 1 रुपया चोरला तरी फाशी देणार, 10 रुपये चोरले तरी फाशी देणार. आता खुद या माणसाला मारण्याचा प्रयत्न झाल्यावर हे काय शांत बसणार आहे का? नाही. या बुवानं आदेश दिले, कारण न्यायाधीश होता ना, आदेश दिले म्हणजे जिथं दिसते तिथे यांना उचला. कुणाला? प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोसांना काय करा, उचला म्हणले. खतरनाक हे कार्यक्रम होत होता, बरोबर. पण हे सगळं होताना महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीतून लेख लिहिला की अशा सैतानाला मारण्यासाठी आमचे क्रांतिकारक जन्म घेत राहतील. हे म्हणला, येईल सोडा, अगोदर ते उचला. खतरनाक माणूस ते होगा, हे लिहिणारा माणूस ते पहिले तो डेंजर आहे, पहिले त्याला उचलून नंतर येईल घेऊ. परिणाम डायरेक्ट इंग्रजांची गाडी लोकमान्य टिळकांच्या घराकडे 1908 ला उचललं. आता येणं काय फक्त लेख लिहिला होता, येणं काय लिहिलं, लेख. येणं कोणाला ठार केलं का? नाही. मग आता ठार केल्यामुळे यांना फाशी वगैरे जमत नव्हती ना, मग यांना फक्त काय केलं होतं, ब्रिटिश प्रशासनाच्या विरोधात लिखाण केलं. मग यांच्यावरती काय केलं, ब्रिटिश प्रशासनाच्या विरोधात किंवा साम्राज्याच्या विरोधात किंवा देशाच्या विरोधात काही लिहिलं तर आपल्याकडे गुन्हा दाखल केला जातो. कोणता? राजद्रोहाचा. कोणता? राजद्रोह. मग लोकमान्य टिळकांवर कोणता गुन्हा दाखल केला? आणि इतिहासामध्ये राजद्रोहाच्या आरोपासाठी किती वर्षाची सजा आहे? 6 वर्ष. किती वर्षाची सजा आहे? 6 वर्षाची सजा आहे. राजद्रोहाचा गुन्हा जर केला तर 6 वर्षाची सजा. मग लोकमान्य टिळकांना 1908 ला उचललं, राजद्रोहाचा खटला भरला, 6 वर्षाची सजा. किंग्सफोर्ड साहेबांनी सांगितलं, याला येरवड्यात बी ठेवू नका, तिहार मध्ये बी ठेवू नका, याला महाराष्ट्रात बी नको, भारतात बी नको, याला भारताच्या बाहेर नेऊन ठेवा. परिणाम 1908 ला खटला भरला, गुन्हा दाखल केला, राजद्रोहाचा 6 वर्षाची सजा भोगण्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगात नेऊन ठेवलं. कुठं? मंडालेच्या तुरुंगात, ब्रह्मदेशात म्हणजे म्यानमार मध्ये. 1908 पासून चला ना पुढे 6 वर्ष. 1914, 1908 ते 1914 असं 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात. कोण? लोकमान्य टिळक. कशाचे? काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष, गणपतीचे पण अध्यक्ष नाही. 6 वर्ष कुठं? मंडालेच्या तुरुंगात. तर 6 वर्ष, त्या काळात काही मोबाईल नव्हता किंवा चला आता 6 वर्षामध्ये काही काम नाही, लुडो खेळत बसलं नाही, काहीच नाही ना. 6 वर्षाच्या काळामध्ये मंडालेच्या तुरुंगात असताना मग त्या 6 वर्षाच्या काळात लोकमान्य टिळकांनी काय केला, एक ग्रंथ लिहिला पोरो. त्या ग्रंथाचं नाव होतं गीता. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी लिहिलेला ग्रंथ गीता रहस्य. गीतेचं रहस्य सांगणारा हा ग्रंथ, ज्याचं नाव होतं गीता रहस्य, हा मंडालेच्या तुरुंगात लिहिला. बघा, ही अशी भानगड झाली. लय कुटाणी इतिहासात, साधी सुद्धा कुटाणी होते का? लय वाजे टाळी वाजे की बरं, टाळी कायच करावं पहिलं. ते आपला अर्धा तासच बरं वाटेल आता कधी कधी मला. 12 वाजता यायचं, 12:30 वाजता जायचं. चला, 1914 ला ठाण्यावाग सुटला, बरोबर ना. मंडालेच्या तुरुंगातून त्याची सुटका झाली. 1914 ला सुटले आणि 1914 ला सुटले, भारतात आले आणि भारतात आल्या आल्या त्यांची भेट झाली एका महिलेसोबत. नाव होतं ॲनी बेझंट. खरंच रे पोरो, आयरिश विदुषी किंवा आयर्लंडच्या होत्या. ह्या कोण्या देशाच्या होत्या? आयर्लंड. तुरुंगातून आले आणि यांची भेट झाली. कुणाची? ॲनी बेझंट. ह्या आयर्लंडच्या होत्या. बघा, आता ॲनी बेझंटची भेट झाली. ॲनी बेझंट आयर्लंड मधून भारतात का आल्या? मोठा प्रश्न होता ना.
भारतीय संस्कृती आणि भारतीय आध्यात्मिकतेचा प्रभाव यांच्यावरती होता. भारतीय आध्यात्मिकतेचा यांच्यावर काय होता? प्रभाव होता. म्हणून त्या भारतामध्ये आल्या होत्या. आणि भारतात आल्याच्या नंतर यांनी काय केलं माहितीये का? आता भारतात आल्यावर बघितलं तर भारतामध्ये ब्रिटिश सत्ता होती. भारतीयांना कोणत्याही प्रकारचे राजकीय अधिकार नव्हते. भारतीयांना त्यांचे राजकीय बी अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून अॅनी बेझंटनी काय केलं? आपल्या भारतात असताना 2 वर्तमानपत्र सुरू केले, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. कोणते 2 वर्तमानपत्र? कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे 2 वर्तमानपत्र सुरू केले. आणि 1915 ला मुंबईच्या एका काँग्रेस कमिटीमध्ये यांनी काय केलं? एक ठराव मांडला. कोणता ठराव मांडला? की आपण भारतामध्ये ब्रिटिश प्रशासनाच्या विरोधात एक चळवळ सुरू करू. नाव होम रूल चळवळ. ही चळवळ सुरू करू असा प्रस्ताव अॅनी बेझंटनी मांडला. कुठं मांडला? मुंबईला भरलेल्या काँग्रेस कमिटीमध्ये. मुंबईला काँग्रेसची एक वर्किंग कमिटी भरली होती. या मुंबईच्या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अॅनी बेझंटने ठराव मांडला. कोणता? होम रूल चळवळ करण्याचा. पण काँग्रेसनं या गोष्टीला नकार दिला. काँग्रेसने या गोष्टीला नकार दिला. होम रूल या शब्दाचा अर्थ होता स्वयं शासन. याचा अर्थ काय होता? स्वयं शासन. होम रूलचा मुळात ही होम रूल नावाची चळवळ कुठून आलेली आहे? तर अॅनी बेझंट कोण्या देशाच्या होत्या? आयर्लंड. ह्या आयर्लंड नावाच्या देशामध्ये पहिल्यांदा होम रूल चळवळ सुरू झाली होती. रेडमंड एट्स नावाच्या व्यक्तीने ही सुरू केलेली चळवळ होती. रेडमंड एट्स नावाच्या व्यक्तीनं आयर्लंडमध्ये पहिल्यांदा होम रूल चळवळ सुरू केली. आणि तीच आयर्लंड देशातली होम रूल चळवळ अॅनी बेझंटच्या रूपाने भारतात आली. आणि म्हणून अॅनी बेझंटनं 1915 ला होम रूल चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव मुंबईच्या काँग्रेस कमिटीमध्ये मांडला. पण काँग्रेसने या गोष्टीला काय केला? विरोध केला. लक्षात घ्या. होम रूलचा अर्थ काय सांगितला? पुढे मग लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने 1916 ला लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने 1916 ला होम रूल चळवळ खऱ्या अर्थानं देशात सुरू झाली. 1916 ला अॅनी बेझंटनं होम रूल चळवळ स्थापन केली. कुठं? अड्यार नावाच्या गावात. अॅनी बेझंटनं होम रूल चळवळ सुरू केली अड्यार नावाच्या गावात, मद्रास नावाच्या प्रांतात. कोण्या प्रांतात? मद्रास. अड्यार नावाच्या ठिकाणी होम रूल चळवळ सुरू केली 1916 ला. तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ सुरू केली. महाराष्ट्रामध्ये टिळक होम रूल चळवळ सुरू करतात. तर मद्रास प्रांतात कोण चळवळ सुरू करतो? हो, अॅनी बेझंट. लोकमान्य टिळकांनी सुरू केलं. बेळगाव पासून सुरुवात केली आणि मुख्य कार्यालय ठेवलं पुण्यामध्ये. मुख्य कार्यालय कुठे ठेवलं? बघा, महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ सुरू केली. मुख्य कार्यालय कुठे ठेवलं? पुण्यामध्ये. बरोबर आहे. आता लोकमान्य टिळकांनी जी होम रूल चळवळ सुरू केली त्या होम रूल चळवळीचे अध्यक्ष होते सर बॅप्टिस्टा. अध्यक्ष कोण होते? सर बॅप्टिस्टा. हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या होम रूल चळवळीचे हे होते अध्यक्ष. तर होम रूल चळवळीचे म्हणजे लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे सचिव होते नची केळकर, नरसिंह चिंतामण केळकर. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये जी होम रूल चळवळ सुरू केली त्या होम रूल चळवळीचे महाराष्ट्रातले सचिव कोण होते? नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर. आणि अध्यक्ष होते बॅप्टिस्टा. बघा, आपल्या भारतामध्ये होम रूल चळवळीचा प्रभाव होता मुंबई प्रांत, मद्रास प्रांत आणि गुजरात. मुंबई, मद्रास आणि गुजरात या भागामध्ये होम रूल चळवळीचा सर्वात जास्त काय होता? प्रभाव होता. पण भारताच्या बाहेर सुद्धा होम रूल चळवळीच्या शाखा सुरू झाल्या. उदाहरणार्थ अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहराचा जर विचार केला आपण तर अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहरामध्ये होम रूल चळवळ सुरू केली ती लाला लजपत राय यांनी. कुणी? लाला लजपत राय, के.डी. शास्त्री आणि एस हार्डीकर. लाला लजपत राय, के.डी. शास्त्री, एस हार्डीकर या तिघांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहरामध्ये काय केलं? होम रूल चळवळ सुरू केली अमेरिकेमध्ये. म्हणजे विदेशामध्ये होम रूल चळवळीचं जे काही समजा एक पालकत्व आहे कुणाकडे गेलं होतं? लाला लजपत राय यांच्याकडे गेलं. अशा पद्धतीने होम रूल चळवळ सुरू झाली 1916 ला. बरोबर? 1916 ला होम रूल चळवळ सुरू झाली. आता याच 1916 ला काय झालं? अजून एक घटना घडली. कोणती? ती 1916 ला एक अधिवेशन भरलं पोरं. 1916चं अधिवेशन. या अधिवेशनाला कोणतं अधिवेशन म्हणतात? लखनौ अधिवेशन. बरोबर आहे. 1916 ला लखनौ अधिवेशन भरलं. हे बी ऐतिहासिक अधिवेशन आहे. 1916चं लखनौ अधिवेशन. कोण होते अध्यक्ष? अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू
कोणते चरण? अंबिका चरण. आडनाव? शाबास. आडनाव? मुजुमदार. बाबू अंबिका चरण मुजुमदार लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष. लक्षात येईल बापू. अध्यक्ष कोण होते? बाबू. आता या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये जी फूट पडली होती ती फूट पुन्हा एकत्र आली पोरं. 1907ला सुरत अधिवेशनात फूट पडली होती. कोणामध्ये? जहाल गट आणि मवाळ गट. आता या अधिवेशनात बघा हे एकत्र आले. हे कसे आले? एकत्र आले. जहाल आणि मवाळ. जहाल आणि मवाळ पुन्हा एकत्र आले. दोघे एकत्र आले म्हणून याला म्हणायचं ऐक्य करार. काय म्हणायचं याला? ऐक्य करार. काय म्हणायचं याला? ऐक्य करार. आणि हा ऐक्य करार कुठं झाला? लखनौला. म्हणून याचं दुसरं नाव काय पार पडलं? लखनौ करार. पण ऐक्य करार आणि लखनौ करार काय अलग अलग आहे का? ऐक्य कुणात झालं? भुगेसर मध्ये तुमच्यामध्ये नाही. जहाल आणि मवाळांमध्ये काय झालं? ऐक्य. म्हणून ऐक्य करार. आणि हा ऐक्य करार कुठं झाला? म्हणून त्याचं नाव लखनौ करार. याच टाइमाला अजून एक करार झाला. त्या कराराचं नाव होतं समझोता करार. कोणता करार? पण ह्यो अलग आहे. समझोता करार याच अधिवेशनात झाला पण थोडा अलग आहे. कारण जहाल आणि मवाळ यांच्यात ऐक्य झालं. हे दोन्ही गट कोण्या पक्षाचे? काँग्रेस. एकाच पक्षात दोन गट जहाल आणि मवाळ हे दोघे एकत्र आले. ऐक्य करार. आपापसात ऐक्य झालं. आणि तर समझोता कोणामध्ये झाला? राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेस नावाचा पक्ष आणि मुस्लिम लीग नावाचा पक्ष आणि मुस्लिम लीग नावाचा पक्ष आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा काय झालं? ऐक्य झालं. म्हणजे काय झालं? भारतीय राष्ट्रीय सभेनं अर्थात काँग्रेसनं मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाला विरोध करणं सोडून दिलं. तर मुस्लिम लीगनं सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीला किंवा राष्ट्रीय काँग्रेसची जी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली होती, भारतीय राष्ट्रीय सभेनं अर्थात काँग्रेसनं जी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली होती त्या स्वातंत्र्याच्या चळवळीला मुस्लिम लीगनं पाठिंबा दिला. बघा मुस्लिम लीगनं काय केलं? भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या विभक्त मतदारसंघाला जो विरोध होता तो विरोध करणं सोडून दिलं. यावेळी काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये काय झाला? समझोता झाला. आणि हा समझोता होण्यामागे सगळ्यात मोठा हात कुणाचा होता? लोकमान्य टिळकांचा. लोकमान्य टिळकांचं योगदान होतं मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकजूट होण्यासाठी. म्हणून समझोता करार हा दोन पक्षात झाला आणि ऐक्य करार एकाच पक्षात पण दोन गटात झाला. बरोबर? मवाळ आणि जहालात ऐक्य करार म्हणजे लखनौ करार. आणि काँग्रेस पक्ष मुस्लिम लीग नावाच्या पक्षात काय झाला? समझोता करार झाला. ऐतिहासिक आलं लक्षामध्ये? बघा हे झालं 1916चं कोणतं अधिवेशन? लखनौ अधिवेशन. आणि याच सालात आपल्या देशामध्ये कोणती चळवळ सुरू होती? होम रूल. कोणती होती? होम रूल नावाची चळवळ सुरू होती. ही होम रूल चळवळ 1917 पर्यंत कार्यरत होती. कधीपर्यंत? 1917 पर्यंत होम रूल चळवळ चालू होती. 1917ला ॲनी बेझंटनं होम रूल चळवळ मागे घेतली. विचारा का म्हणून? सांगायला नाही विचारलं तरी सांगणार आहे ना लगेच का? म्हणजे एखाद्याच्या दारापासून चालून एखाद्या घरात जेवत असेल आणि आपण सहज वाकून बघितलं त्यामध्ये या जेवायला का जाऊन बसता? ओके थांबा वाढवतात आलोच. म्हणजे येणारी पिढी माहिती का कोणी बोलवणार पण नाही जेवायला या म्हणून. वाकून पाहिलं का? हा पुढच्या घरी. 1917 पुढचं अधिवेशन भरणारे पोरो कुठं? शाबाश. कुठं? कलकत्ता. कोण होते अधिवेशनाचे अध्यक्ष माहिती तुम्हाला? या अधिवेशनाच्या अध्यक्षा कोण होत्या? ॲनी बेझंट. वैशिष्ट्य काय माहितीये? पहिल्या महिला अध्यक्षा. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट. तसेच यांचं दुसरं वैशिष्ट्य काय? पहिली परदेशी महिला अध्यक्ष. बरा पहिली परदेशी नाही रे परदेशी. परदेशी म्हणायला ॲनी बेझंट पहिल्या परदेशी महिला तथा पहिल्या महिला काँग्रेस अधिवेशनाच्या कोण बनल्या? अध्यक्ष बनल्या. बघा या अधिवेशनामध्ये अजून एक महत्वाची घटना घडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ज्यांना आपण महर्षी बी.रा. शिंदे म्हणतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव देखील मांडला होता. 1917च्या कलकत्ता अधिवेशनात ज्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट याच अधिवेशनात महर्षी शिंदे साहेबांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे पोरो की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी
पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला होता? तर कलकत्ता अधिवेशनात महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला होता. या काळात अॅनी बेझंट होम रूल चळवळ मागे घेतली. आता अॅनी बेझंट होम रूल चळवळ मागे घेतली, का घेतली याचं कारण आहे. होम रूल चळवळ का सुरू केली होती? स्वयंशासन, आम्हाला आमची सत्ता मिळावी यासाठी, बरोबर आहे, आम्हाला काहीतरी राजकीय अधिकार मिळावे यासाठी अॅनी बेझंटने मद्रास प्रांतात अड्यारला काय सुरू केलं? होम रूल, बरोबर आहे का? तर 1917 ला काय झालं मग माहिती आहे का? 1917 ला आपल्या भारताचे भारत मंत्री होते मॉन्टेग्यू. भारताचे भारत मंत्री कोण होते? मॉन्टेग्यू होते भारत मंत्री. 1858च्या कायद्याने पद तयार झालं ना, त्या भारत मंत्र्यांनी 1917 ला घोषणा केली की आम्ही भारतीयांना टप्प्याटप्प्यानं जबाबदार शासन पद्धत देऊ. आम्ही भारतीयांना टप्प्याटप्प्यानं जबाबदार शासन पद्धत देऊ अशी घोषणा 1917 ला केली. आपल्याला बी काय पाहिजे होतं? जबाबदार शासन. आपल्याला काय पाहिजे होतं? जबाबदार शासन पद्धतच पाहिजे होती. आणि नेमकं मॉन्टेग्यूने तीच घोषणा केली की आम्ही भारतीयांना टप्प्याटप्प्यानं जबाबदार शासन पद्धत देणार आहोत. घोषणा ऐकली आणि बेझंटने काय केलं? चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला. कारण चळवळीचं उद्दिष्टच होतं जबाबदार शासन पद्धत आणणे. मग इथे यांनी घोषणा केली जबाबदार शासन पद्धत. आता जबाबदार शासन पद्धत देऊ अशी घोषणा केली भारत मंत्री कुण? मॉन्टेग्यूनं. कुण? मॉन्टेग्यूनं. मॉन्टेग्यूच्या या घोषणेचं स्वागत केलं कुण? मवाळवादी नेत्यांनी. कोणत्या नेत्यांनी? आता तसं तुम्हाला माहितच आहे, मवाळवादी म्हणजे हे काँग्रेसच्या, मवाळवादी नेते म्हणजे हे ब्रिटिशांच्या जवळची होती. मग ब्रिटिशांच्या ध्येय धोरणावर या माणसांचा काय होता? विश्वास होता. मग मवाळवादी नेत्यांनी काय केलं? मॉन्टेग्यूच्या घोषणेचं स्वागत केलं. मॉन्टेग्यूची घोषणा म्हणजे मॅग्ना कार्टा या शब्दात. कुणी स्वागत केलं? मवाळवादी नेत्यांनी. कुणाच्या घोषणेचं स्वागत केलं? मॉन्टेग्यूने काय घोषणा केली होती? टप्प्याटप्प्यानं पुराला वडापाव, पाणीपुरी आणि चहा दिला जाईल, बरोबर. टप्प्याटप्प्यानं जबाबदार शासन पद्धती दिली घोषणा केली. मवाळवादी नेत्यांना वाटलं वा चला सुखाचे दिवस आले. मवाळवादी नेत्यांनी लगेच काय केलं? त्या घोषणेचं स्वागत केलं. मॉन्टेग्यूची घोषणा म्हणजे भारताची मॅग्ना कार्टा या शब्दात केलं. जहालवादी नेते करतील का स्वागत? नाही. जहाल गट म्हणजे लोकमान्य टिळकांचा गट. टिळकांनी तर टीकाच केली. उजाडले पण सूर्य कुठे? तेव्हा ते काय खिडकीतून दिसत ना का? कोण्या शब्दामध्ये? उजाडले पण सूर्य कुठं आहे या शब्दात टिळकांनी म्हणजे जहालांनी काय केलं? मॉन्टेग्यूच्या घोषणेवर टीका केली. मॉन्टेग्यूच्या घोषणेवर टीका आहे. उजाडले पण सूर्य कुठे म्हणजे ब्रिटिशांना समजते आम्हाला काय पाहिजे पण कधी देणार. आता उदाहरणार्थ जाता जाता घुगे सर सहज म्हणले आता तुम्हाला थोड्या वेळानं काय भेटणार? चहा भेटणार. तुम्हाला चहा भेटणार म्हणल्यावर काय केलं? काही नाही स्वागत केलं. काही म्हणतात पण कधी देणार? घोषणा केली तुम्हाला चहा सगळ्यांना, तुम्हाला सर्वांना चहा. काही म्हणे कधी, आणि काही म्हणले तेच खुश, टाळ्या वाजवल्या, बरोबर. तसं लक्षात घ्या. इथं मॉन्टेग्यूने सांगितलं टप्प्याटप्प्यानं आम्ही जबाबदार शासन देऊ. मवाळांनी स्वागत केलं. टिळकांनी काय केली? टीका केली. कोण्या शब्दात? उजाडले पण सूर्य कुठे, बघा. आणि ह्या गोष्टीमुळे अॅनी बेझंटनी काय केलं माहितीये का? होम रूल चळवळ मागे घेतली. बस मॉन्टेग्यूच्या घोषणेनुसार 2 वर्षांनी म्हणजे साल 1919 ला मॉन्टेग्यूच्या घोषणेनुसार आपल्या भारतामध्ये आला ना एक कायदा, 1919 चा कायदा. त्याचं नाव मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. काय होता? कसा होता? पाहू द्या. काय कायदा नाही तर उद्याच्या तासिकेत 1919 चा कायदा आणि त्याच्या अगोदर घ्यायचा आपल्याला 1909 चा कायदा. ते 2 कायदे उद्याच्या तासिकेत, 2 कायदे उद्याच्या तासिकेत बघू. तुर्तास आपण थांबू. चालतं? ठीक आहे.